सुप्रभात सगळ्यांना. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे ऐश्वर्या बनवत असलेल्या हलक्या फुलक्या नाश्त्याने. तर चलाच बघूया आपण ऐश्वर्या काय नाश्ता बनवत आहे. तर इथं ऐश्वर्याने कांदा, टोमॅटो नाही असेल तर नक्की टाका, बटाटा, गाजर वगैरे टाकलेला आहे. रवा अगोदरच भाजून घेतलेला आहे. इथं बाहेरचं वातावरण बघा, पाऊस नाही आहे पण पावसासारखं दिसत आहे. कधी पण एक थोडा मध्ये मध्ये पाऊस येतोय. आज पाऊस बंद आहे. तर ऐश्वर्या बनवत आहे उपीट. तिने अगोदर रवा भाजून घेतला, नंतर भाज्या परतून घेतलेल्या आहेत आणि रवा घालून परतून छान मस्त त्याच्यावर गरम पाणी टाकून मस्त असा हा उपमा किंवा उपीट बनवलेला आहे. आम्ही याच्यात हळद घालत नाही. तुम्ही हळद घालता का? कारण बिना हळदीचाच उपीट, बऱ्याच जणांना हळद घातलेलं उपीट आवडतं. आम्हाला असं बिना हळदीचं उपीट आवडतं, म्हणून आम्ही अशाच प्रकारे उपीट करत असतो. इथं चहा उकळत आहे आणि नाश्ता तयार झालेला आहे. ऐश्वर्या इकडं नाश्ता करत आहे. इथं मी चहा झाल्यानंतर विकासला दूध आणि चहा लागतो, मग त्या विकासला त्याच्या कपात दूध दिलं आणि माझ्यासाठी मी इथं चहा गाळून घेतलेला आहे. तर आता मी आणि विकास चहा घेणार. ऐश्वर्या इथं नाश्ता करत आहे आणि आम्ही चहा घेणार आहोत दोघंजणं. तर हॉलमध्ये येऊन आम्ही मस्तपैकी दोघंजणं चहा पित आहोत. तर अशी माझ्या दिवसाची सुरुवात असते. म्हणजे मी आंघोळीच्या अगोदरच चहा घेत असते. नंतर माझी आंघोळ झालेली आहे, केस धुतलेले आहेत आणि आंघोळ झाल्यानंतर एक जसं आपण नाश्ता, जेवण, चहा हे ज्या प्रकारे आपण रोज रुटीनमध्ये असतं त्याच्याशिवाय आपलं होत नाही, त्याचप्रमाणे आपल्या स्किनसाठी पण त्याचं स्किनचं जेवण म्हणून आपण ते थोडंसं दिलं तर स्किन छान आणि फ्रेश दिसते आणि आपल्यालाही छान फ्रेश वाटत असतं. त्याप्रमाणे मी इथं रोजच, हे व्हिडिओसाठी नाही आहे तर माझं हे रोजचंच रुटीन आहे की मी आंघोळ केल्यानंतर थोडीशी 5 मिनटं मी स्वतःच्या स्किनसाठी देत असते. मग दिवसभर आपल्याला स्किनकडे बघायला जरी नाही मिळालं किंवा आरशातही नाही पाहिलं तरी पण चालतं, पण आंघोळ झाल्यानंतर स्किन जी आहे ती छान अशी मॉइश्चर झाली पाहिजे आणि हे माझं रोजचं रुटीन आहे. सगळ्यात अगोदर मी चेहऱ्याला गुलाब जल लावलेला आहे. तुम्ही कुठलंही वापरा, तुमच्या स्किनला जे सूट होत असेल ते तुम्ही प्रोडक्ट वापरत जा. हेच प्रोडक्ट वापरायला पाहिजे असं काही नाही आहे. फार महागडे प्रोडक्ट वापरावे असं पण काही नाही, पण जे तुम्हाला योग्य वाटतात किंवा जे तुमच्या स्किनसाठी योग्य आहे, तुमच्या स्किनचा टाईप कसा आहे त्याप्रमाणे तुम्ही प्रोडक्ट निवडा. स्किन ड्राय असेल, ऑइली असेल, कॉम्बिनेशन पण स्किन असते, ड्राय ऑइली मिक्स असते, तर त्याप्रमाणे प्रोडक्ट निवडा. सगळ्यात अगोदर मी रोज वॉटर लावलेलं आहे, गुलाब पाणी, आणि नंतर सेटाफिलचं मी मॉइश्चरायझर वापरलं आहे हाताला. आणि पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, सगळ्या ऋतूत हे आपल्याला स्किनची काळजी घ्यायलाच लागते. तर अगोदर गुलाब वॉटर लावलं आणि नंतर मी हाताला सेटाफिलचं मॉइश्चरायझर लावून घेतलं. त्याच्यात मी थोडंसं ॲलोवेरा जेल मिक्स करून लावलेलं आहे. पावसाळ्यात तसं ॲलोवेरा जेल मिक्स करायची काही गरज नाही, पण थंडी असेल तर नक्की मिक्स करत जा. पण मी इथं दाखवलेलं आहे. मी तुम्हाला माझी स्किन ड्राय असल्यामुळे मी ती मिक्स करते. आणि नंतर चेहऱ्याला मी मॉइश्चरायझर लावलेलं आहे. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही मॉइश्चरायझर लावा. आणि नंतर SPF म्हणजे सनब्लॉक जे असतं तर ते लावलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी मी इथं लूज पावडर, तुमच्याकडे जी असते ती तुम्ही लूज पावडर वापरा किंवा कॉम्पॅक्ट पावडर, कुठली तुम्हाला जी योग्य वाटते ती पावडर तुम्ही वापरा. तर मी चेहऱ्याला लूज पावडर लावून घेतली आणि सगळ्यात शेवटी टिकली लावलेली आहे. आणि माझं इथं स्किन केअर जे आहे ते पूर्ण झालेलं आहे. आणि केस धुतलेले आहेत. जसं स्किनची केअर करतो त्याचप्रमाणे केसांची पण काळजी आपल्याला घ्यायला लागते. तर मी केसांना अगोदरच कंडिशनर आणि शॅम्पू केलेलं आहे. तर आता इथं मी सिरम लावत आहे. सिरम आपण तेव्हाच लावायचे जेव्हा आपले केस ओले असतात, तेव्हाच हे सिरम जे आहे ते छान आपण केसांना लावून घ्यायचं आहे. सिरम फक्त हेअरच्या लेंथला लावायचं आहे, स्कॅल्पला सिरम लावायचं नाही आहे.
तर मी हे सिरम आहे ते छान दोन्ही साईडनी केसांना व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे केस आपली शायनी आणि चमकदार राहतात, केसांमध्ये गुंता पण होत नाही आणि छान चमकदार आपली केस दिसतात. तर हे माझं नेहमीचंच रुटीन आहे. तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि फार महागडे प्रोडक्ट नाही आहेत, आपले डेलीचे जे आपल्याला परवडतील ते प्रोडक्ट मी वापरते. तर तुम्ही तुमच्या केसांची त्वचेची काळजी कशी घेता किंवा कुठले प्रोडक्ट वापरता नक्की मला जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा, केस जर धुतले तर माझे फार केस गळत नाहीत, पण तरी पण धुतले तर भरपूर सारे केस असे निघतात. जेवढे पण आपण असं हाताला घेईल तेवढे की 2-3 केस तरी येतच असतात. तर हे बघा, हे असे केस येतच असतात. तर तुमचे पण केस गळतात का नक्की कमेंटमध्ये सांगा. तर हे माझे केस गळतात नंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी इथं आपली दररोजची नेहमी रुटीनची आपली देवपूजा केलेली आहे. आणि देवपूजा झाल्यानंतर मी इथं जो ऐश्वर्याने नाश्ता बनवला होता तर त्या नाश्त्याचा मी इथं आस्वाद घेत आहे. तर छान मस्त असं तिने उपीट बनवलं होतं. तर मी इथं ते उपीट खात आहे. शक्यतो मी जास्त नाश्ता करत नाही, पण आज ते उपीट उरलं होतं आणि ते नंतर राहिलं की थंड झालं की ते खाऊ वाटत नाही, म्हणून मी ते खाऊन घेतलं. नंतर ते टाकून द्यायला लागतं म्हणून. तर मस्त असं छान उपीट झालं होतं आणि माझं ते इथं खाऊन पण झालेलं आहे. उपीट खाऊन झालं आणि नंतर मी मस्त छान उपीट संपवलं. तोपर्यंत ऐश्वर्याने थोडीफार दुपारच्या जेवणाची तयारी केलेली होती. तर मसाला वगैरे तिने करून ठेवला होता आणि दुपारची विकासची डिमांड होती की आज त्याला चिकन हवं होतं. मग चिकन आणलं होतं आणि हे अक्षयचं आणि रस्साचं विकासचं असंही दोघांचं चिकन वेगळं वेगळं असतं. अक्षयला थिक ग्रेव्ही लागते आणि विकासला पातळ रस्सा भाताबरोबर लागतो. नंतर मी झाल्यानंतर विकासला जेवायला दिलं आणि कसं झालं आहे तर छान झालं आहे म्हटलं. इथं ऐश्वर्याचं जेवण झालं होतं आणि जेवण झाल्यानंतर ती इथं फ्रीजची साफसफाई करत आहे. तर तिने फ्रीजची साफसफाई तिने काय सोल्युशन आतमध्ये मारलं किंवा कशाने साफ केलं हे मी नाही पाहिलं, पण ती करत होती. तर मी त्याचं एक छोटंसं इथं शॉट घेतलेला आहे. पूर्ण डीप क्लीन केलं तिने, पण कसं केलं ते मी नाही पाहिलं. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ तर डीप क्लीनरचा काही नाही आहे, पण तिने जेवढं केलं तेवढं इथं दिसत आहे. आणि स्वच्छतेचं म्हणाल तर रोज आपण किती स्वच्छ केलं तरी पण लगेच दुसरं काहीतरी स्वच्छ करायला येतच असतं. त्यामुळे रोज ही साफसफाई तर चालूच असते. तर इथं ऐश्वर्या फ्रीज साफ करत आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हे आमचं सकाळचं छोटंसं हलकं फुलकं रुटीन आणि मी जी स्किनची घेतलेली काळजी तुम्हाला कशी वाटली, तुम्ही कशा प्रकारे घेता. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद.